morning, students. We have solving the problems of SFD and BMD. In last lectures, we have solving 2 to 3 problems on the simply supported beam, the SFD BMD of the simply supported beam. Now today we are going to solve the problems on cantilever beam. Cantilever beam means the beam which is one end is fixed and other end is free. Okay, this beam is called as cantilever beam. Here in front of you the problem is the calculate bending moment and shear force 1 meter, 2 meter and 3 meter from the fixed end for the cantilever beam loaded as shown in figure. Draw SFD and BMD. Okay, this is a problem. Here the cantilever beam, the beam having one end is fixed and other end here it is free. Okay, total length of the beam is 3 meter. From the fixed end or fixed support, the distance at 1 meter from the fixed end to 1 meter there is a UDL. Okay, having intensity 10 kilonewton per meter. Okay, this UDL is acted on the 1 meter span. Then from the fixed support at the distance 2 meter there is a point load 30 kilonewton at downward direction, and at the free end, that is from the fixed support, it is from the at distance 3 meter, and at the free end there is a point load 20 kilonewton. Okay, you can see in this image. Okay, then this type of beam, and we have to find the SFD and BMD at the point A, B, C, D, etc. Okay, here we are going to give the name. Here this is the point A, this is the point A, then this point at the B, that is it is a free end point, then this is a C point, and this is a D point. Okay, this beam A, B, C, D. Okay, then we have to calculate the shear force at A, C, D, B and bending moment also at that point. तर आपल्याला हा जो बीम दिलेला आहे त्याचा UDL दिलेला आहे AC, म्हणजे 1 मीटर स्पॅन वरती हा UDL आहे 10 किलोन्यूटन पर मीटरचा. 10 किलोन्यूटन तर आता हा UDL आहे तो आपल्याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग त्यासाठी ही अजून एक ही खाली डायग्राम काढली. तर 10 किलोन्यूटन इंटू 1 म्हणजे आपण जर पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं असेल त्या UDLचं, तर त्या UDLची दिलेली इंटेन्सिटी आहे 10 किलोन्यूटन पर मीटर. त्या इंटेन्सिटीला या स्पॅननं मल्टिप्लाय करायचा. ओके, 10 इंटू 1 हा 10 झाला. ओके, 10 किलोन्यूटनचा तुमचा हा पॉइंट लोड तयार होईल. ओके, म्हणजे हा पॉइंट A आणि C, A आणि C च्या मध्ये बरोबर सेंटरला अप्लाय होईल 0.5 मीटर 0.5 मीटर, म्हणजे टोटल AC चा डिस्टन्स आहे 1 मीटर आणि हा 10 किलोमीटर म्हणजे जो पॉइंट लोड तयार होणार आहे तो ॲट द सेंटर A आणि C च्या सेंटरला अप्लाय होईल. A पासून 0.5 मीटर, C पासून 0.5 मीटर होते. ओके, असा हा सेंटरला अप्लाय होईल. ओके, बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आहेच. हा D पॉईंट म्हणजे इथे 30 किलोमीटरचा लोड आहे. नंतर हा B पॉईंट म्हणजे हा फ्री एंड पॉईंट आहे. हा इथे 20 किलोमीटरचा पॉईंट लोड आहे. ओके, फक्त बदल म्हणजे आपण ही डायग्राम कशासाठी काढली तर UDLचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्जन करण्यासाठी ही आपण डायग्राम काढली. तर इथं आपल्याला एक रिएक्शन मिळते. जिथे सपोर्ट आहे तिथं फक्त रिएक्शन मिळणार. या ठिकाणी रिएक्शन मिळणार तुम्हाला RA. ओके, रिएक्शन ॲट पॉईंट A मीन्स RA. या ठिकाणी रिएक्शन म्हणजे जिथं सपोर्ट आहे तेवढीच, म्हणजे ज्या ठिकाणी सपोर्ट आहे इथं आता फ्री एंड आहे, इथं तुमची रिएक्शन नाही मिळणार. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी सपोर्ट आहे तिथं तुम्हाला रिएक्शन मिळाली. मग आता रिएक्शन आपल्याला काढायला पाहिजे पहिल्यांदा, जर तुम्हाला शियर फोर्स किंवा बेंडिंग मोमेंट काढायचं असेल तर. आता इथं एकच रिएक्शन मिळेल. जसं सिम्पली सपोर्टला 2 रिएक्शन मिळत होत्या कारण तिथं 2 सपोर्ट होते, इथं आता एकच रिएक्शन मिळेल RA. ओके, ते आपण फाइंड आउट करूया. रिएक्शन कॅल्क्युलेशन करूया आपण. रिएक्शन कॅल्क्युलेशन. ओके, RA जो येणार आहे तो इथे येईल तुमचा. RA हा अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल. असा हा फोर्स हे सगळे डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल आणि रिएक्शन मधून याला अपोज करणारा रिएक्शन जो होईल ती अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल अशा पद्धतीने. आता रिएक्शन काढूया. त्यासाठी आपल्याला पहिली इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0 करूया. म्हणजे व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज करूया. ओके, वर्टिकल बेरीज करत फोर्सेसची बेरीज करताना आपण पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे जे अपवर्ड फोर्स आहे ते पॉझिटिव्ह घेतो आणि डाऊनवर्ड फोर्स आहे ते निगेटिव्ह घेतो.
ओके, मग आता इकडून सुरुवात करूया. हा अपवर्ड फोर्स आहे आर ए. ओके, प्लस आर ए हा घेतला आपण. त्यानंतर -10, -30 अँड -20 इज इक्वल टू 0. ओके, प्लस आर ए -10 -30 -20 इज इक्वल टू 0. म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ वाय म्हणजे ह्या चारही फोर्सेसची बेरीज केली आपण. 1 2 3 4 चार व्हर्टिकल फोर्सेस आहेत त्यांची बेरीज केली. ओके, अकॉर्डिंग टू त्याचे डायरेक्शन आपण त्याचं प्लस मायनस साईन काढलं. हा अपवर्ड चाललेला आहे त्यामुळे प्लस आर ए आणि बाकीचे 3 हे डाऊनवर्ड आहे त्यामुळे हे सगळे मायनस होईल. आता हे -10 -30 -20 त्यांचं येईल -60 होईल आणि -60 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की +60 मिळेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आर एची व्हॅल्यू मिळाली. आर ए इज इक्वल टू 60 किलोन्यूटन. ओके, म्हणजे तुम्हाला रिॲक्शन इथं मिळाली. एका ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये म्हणजे एकाच फक्त आपण इक्विलिब्रियम कंडिशन यूज केली तर तुम्हाला आर ए मिळून गेला. ओके, तर आपल्याला रिॲक्शन मिळाली. आता आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायला घेऊया. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. तर आपल्याला रिॲक्शन जी मिळाली, किती आपल्याला रिॲक्शन मिळाली, आर ए जो रिॲक्शन मिळालेला आहे आर ए इज इक्वल टू 60 किलोन्यूटन मिळाले. ओके, 60. आता प्रत्येक पॉईंट जो आहे, आता इथं हा ए पॉईंट आहे. ओके, आपण नाव दिले ए. त्यानंतर हा बी पॉईंट आहे फ्री एंडचा. नंतर हा पॉईंट सी आहे. नंतर हा पॉईंट डी आहे. तर आता हे जे क्रिटिकल पॉईंट झाले म्हणजे जिथं युडियल स्टार्ट आहे आणि इथं सपोर्ट पण आहे म्हणजे हा क्रिटिकल पॉईंट आहे. तसंच हा पण क्रिटिकल पॉईंट आहे जिथं युडियल एंड झाला आहे म्हणजे हा सी पॉईंट आपण आहे तो पण इथं एंड झाला आहे त्यामुळे हा क्रिटिकल पॉईंट आहे. युडियल इथं एंड झाला आहे त्यामुळे हा क्रिटिकल पॉईंट आहे. त्यानंतर इथं पॉईंट लोड अप्लाय झाला आहे म्हणजे डी पॉईंट हा तो पण क्रिटिकल पॉईंट झाला आणि इथं फ्री एंडला आणि इथं पॉईंट लोड पण अप्लाय त्यामुळे हा पण एक क्रिटिकल पॉईंट आहे. म्हणजे असे 4 एकूण क्रिटिकल पॉईंट आहेत. ह्याचे मी प्रोजेक्शन असं खाली ड्रॉ करून घेतलेले आहेत. तर ह्या चारही पॉईंटला आपल्याला काय करायचं, शिअर फोर्स काढायचा आहे. तर प्रत्येक पॉईंटच्या लेफ्ट आणि राईटला, आता हा एचा लेफ्ट एचा राईट. ओके, एचा लेफ्ट आणि एचा राईट आपण काय करतोय शिअर फोर्स काढूया आपण. त्यानंतर इथं सीचा लेफ्ट सीचा राईट प्रत्येक पॉईंटच्या लेफ्ट राईट. डीचा लेफ्ट पॉईंट डीचा राईट पॉईंट. बीचा लेफ्ट पॉईंट बीचा राईट पॉईंट. प्रत्येक ठिकाणी इथं काय करायचं आपण लेफ्ट राईटला काय करायचं त्याचं एक सेक्शन कन्सिडर करायचं आपल्याला प्रत्येक पॉईंटच्या लेफ्ट राईट. ओके, म्हणजे हा एचा लेफ्ट आहे एचा राईट सीचा लेफ्ट राईट डीचा लेफ्ट राईट बीचा लेफ्ट राईट. ओके, हे ठिकाणी सेक्शन मी कन्सिडर केले. आता प्रत्येक ठिकाणी आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायला घेऊया. बघा आता शिअर फोर्स ॲट पॉईंट ए. ओके, शिअर फोर्स ॲट पॉईंट ए. एच्या लेफ्टला पहिला घेतलं. एच्या लेफ्टला किती आहे, एचा लेफ्ट म्हणजे इथं. ओके, आता लेफ्टला बघा एचा लेफ्ट जो पॉईंट आपण सिलेक्ट करणार आहे त्याच्या लेफ्टला बघायचं. आता इकडे कुठला फोर्स आहे का, नाही आहे. त्यामुळं शिअर फोर्स ॲट पॉईंट एच्या लेफ्टला किती झालं, 0. ओके, एच्या लेफ्टला काय झालं, 0. आता पुढचा पॉईंट आहे एचा राईट. राईट कुठला पॉईंट, हा म्हणजे एचा राईट म्हणजे इथं आपण सेक्शन कन्सिडर केला. हा सेक्शन कन्सिडर करा. लेफ्टला बघा एकच फोर्स आहे अपवर्ड आहे आर ए. मग जर सेक्शनच्या लेफ्टला अपवर्ड फोर्स असेल तर तो पॉझिटिव्ह घेतो. त्यामुळं शिअर फोर्स ॲट पॉईंट ए राईट सेक्शन प्लस आर ए आला आणि ते इज इक्वल टू किती आहे, आर एची व्हॅल्यू किती आहे, 60 किलो. ओके, शिअर फोर्स ॲट पॉईंट ए ॲट द राईट सेक्शन प्लस आर ए आणि त्याची व्हॅल्यू येते 60 किलो न्यूटन. म्हणजे एच्या राईटला इकडं लेफ्टला बघितल्यानंतर प्लस आर ए आहे 60 किलो न्यूटनचा. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे सीचा लेफ्ट सेक्शन. ओके, सीचा लेफ्ट हा पॉईंट म्हणजे इथं सेक्शन कन्सिडर करायचा. ठीक आहे, सीचा लेफ्टला बघा पुन्हा फोर्स किती आहेत, 1 2 हा एक ॲड झाला. आर ए जो सुरुवातीचा होता तो पण घ्यायचा आणि हा एक नवीन फोर्स म्हणजे प्लस आर ए अपवर्ड आहे आणि डाऊनवर्ड आहे त्यामुळे -10 प्लस आर ए -10. ओके, म्हणजे सीचा लेफ्टला प्लस आर ए -10 याची व्हॅल्यू होईल 60 -10 आणि आन्सर होईल 50 किलोमीटर. एच्या लेफ्टला प्लस आर ए -10. ओके, 60 प्लस आर ए म्हणजे 60 -10 आन्सर किती मिळाला आपल्याला, 50 किलो न्यूटन. आन्सर किती मिळाला आपल्याला, 50 किलो न्यूटन. कुठं मिळालं हे, सीच्या लेफ्टला. ओके, त्यानंतर सीचा राईट सेक्शन कन्सिडर करूया. सीचा राईट म्हणजे आता इथं. ओके, पुन्हा इकडं लेफ्टला बघा प्लस आर ए -10 हेच आहे. बरोबर इथं सीला कुठला फोर्स नाही आहे त्यामुळे हे जे राहिले तेच फोर्स राहणार. प्लस आर ए -10 म्हणजे सीच्या लेफ्टला पण तेच राहणार. सीचा राईट सेक्शन प्लस आर ए -10. ओके, सीचा राईट सेक्शन प्लस आर ए -10 इथं आपण घेतलं. पुढचा पॉईंट आता डी पॉईंटचा लेफ्ट सेक्शन इथं आपण कन्सिडर केला सेक्शन. पुन्हा लेफ्टला बघा
प्लस आर ए -10. पुन्हा इकडं कुठं मध्ये कुठला इथं फोर्स अप्लाय नाही, जे इथं होतं तेच व्हॅल्यू आपल्याला मिळेल. डी सी शिअर फोर्स ॲट पॉईंट डीचा लेफ्ट, म्हणजे डीचा लेफ्ट सेक्शन, डी पॉईंटच्या लेफ्ट सेक्शनला प्लस आर ए -10 ही व्हॅल्यू राहील. ओके, प्लस आर ए -10. आता डीचा राईट सेक्शन घेऊया इथं. ओके, डीचा राईट सेक्शन इथं आहे. पुन्हा लेफ्टला बघा प्लस आर ए -10 आणि आता एक फोर्स इथं अप्लाय झाला आहे -30, म्हणजे इथं आपण घ्यायला हवं आहे. ओके, म्हणजे प्लस आर ए -10 आणि -30. म्हणून डीच्या राईटला बघा प्लस आर ए -10 आर एची व्हॅल्यू 60 -10 -30 किती आन्सर आलं 20 किलोमीटर. ओके, सीच्या राईटला किती आलं प्लस आर ए -10 -30. ओके, म्हणजे आर एची व्हॅल्यू वापरून इथं आपण हे केलं. इथं किती व्हॅल्यू मिळाली डीच्या राईट सेक्शनला तुम्हाला व्हॅल्यू शिअर फोर्सची मिळाली 20 किलोमीटर. ओके, इथं 20 किलोमीटर मिळालं मला डीच्या राईटला. आता पॉईंट शेवटचा आहे बी. बीचा लेफ्ट सेक्शन इथं घ्या. बीचा लेफ्ट, पुन्हा लेफ्टला बघा प्लस आर ए -10 -30 प्लस इथं लेफ्टला घेतलं प्लस आर ए -10 -30. बीचा लेफ्ट सेक्शन प्लस आर ए -10 -30. ओके, म्हणजे आहे तीच व्हॅल्यू राहिली, कारण इथं एवढ्या ह्याच्यात कुठलाही फोर्स ॲड झाला नाही. म्हणजे जे पहिला इथं जे डीच्या राईटला जेवढे फोर्स होते तेवढेच फोर्स इथं पण राहतात. हे 3 फोर्स, तिन्ही फोर्सची आपण काय केलं समेशन केलं. ओके, प्लस आर ए अपवर्ड आहे त्यामुळे डाऊनवर्ड 10 डाऊनवर्ड 30, त्यामुळे मायनस घेतले, आन्सर आलं 20 किलोमीटर. म्हणजे बीच्या लेफ्टला देखील 20 किलोमीटरने आलं. आता बीचा राईट सेक्शन म्हणजे शेवटचा हा इथं, बीचा राईट सेक्शन इथं आला. पुन्हा लेफ्टला बघा प्लस आर ए -10 -30 आणि हा -20. ओके, म्हणजे आता इथं लेफ्टला बघितला बीच्या तर 4 फोर्स तुम्हाला दिसतात. इकडं यांची बेरीज करायची. अपवर्ड आहे फोर्स हा आर ए, त्यामुळे प्लस आर ए -10, डाऊनवर्ड असल्यामुळे -30, डाऊनवर्ड आहे -20. ओके, यांची बेरीज करूया आपण. शिअर फोर्स ॲट बी राईट सेक्शन प्लस आर ए -10 -30 -20 प्लस आर ए -10 -30 -20, म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळालं हे 60. आर ए -10 -30 -20 आणि ते आन्सर तुमचं होतं 0 होतं. म्हणजे बीच्या लेफ्टला काय झालं तुमचं, सॉरी राईटला काय झालं आन्सर 0 झालेला आहे. म्हणजे तुमचा शिअर फोर्स इथं बरोबर आहे, इथं न्यूट्रल झाला आहे. ओके, 0 आलं म्हणजे न्यूट्रल झाला. इथं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन तुमचं बरोबर आहे. ओके, हे झालं तुमचं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. तर आपण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करूया. सॉरी, शिअर फोर्स आता डायग्राम आपण काढून घेऊया. शिअर फोर्स डायग्राम, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन आपण बघितलं बरोबर आहे. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन आपण बघितलेलं आहे. आता आपण डायग्राम काढूया. आता प्रत्येक पॉईंटला आपल्याला व्हॅल्यू जी मिळाली. ओके, आता ही डायग्राम होती आपली बीमची डायग्राम. ते आपण ए पॉईंट मधून सी, सॉरी हा ए पॉईंट, हा बी, सी आणि डी, याच्यामध्ये आपण एक प्रोजेक्शन घेतलेत. असे प्रोजेक्शन वडून घेतलेले आहेत. ओके, ड्रॉ केले आहेत. प्रत्येक पॉईंट मधून प्रोजेक्शन ड्रॉ खाली घेतलेले आहेत. ठीक आहे, आता एच्या लेफ्टला, आता हा पॉईंट तुमचा ए आहे. ओके, एच्या लेफ्टला व्हॅल्यू किती आले, एच्या लेफ्टला आले 0, त्यामुळे इथं 0 घेतलं. ओके, हे 0 आपण लिहून घेतलं एच्या लेफ्टला. म्हणजे हा इथं तुमची काय आहे बेसलाईन आहे. शिअर फोर्स डायग्रामची ही बेसलाईन आहे, म्हणजे इथं 0 आहे व्हॅल्यू सगळी. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत त्या बेसलाईनच्या वर घ्यायच्या, निगेटिव्ह व्हॅल्यू बेसलाईनच्या खाली घ्यायच्या. आता बेसलाईनच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आल्या बेसलाईनच्या वर घेतली. पहिल्यांदा 0 आहे, एच्या लेफ्टला किती 0 आहे त्यामुळे इथं 0 लिहून घेतलं. त्यानंतर एच्या राईटला किती व्हॅल्यू आले, एच्या राईटला व्हॅल्यू आले 60 किलोमीटर. म्हणजे ए पॉईंटवरतीच आपण आता पॉईंट इथं लिहूया वाटलं तर. हा पॉईंट आहे तुमचा ए, हा पॉईंट बी, हा सी पॉईंट आहे आणि हा डी पॉईंट आहे. ओके, हे पॉईंट येत आहे. आता हा ए सी डी हे प्रोजेक्शन आपण घेतले. ठीक आहे, आता एच्या लेफ्टला 0 आहे, एच्या राईटला 60 किलोमीटर आलं. आता सीचा लेफ्ट बघा, सीचा लेफ्ट सेक्शनला किती आले 50 किलोमीटर आले. आन्सर किती आले सीच्या लेफ्टला 50 किलोमीटर. मग आता हा सीच्या याला आपण काय घेतलं इथं 50 लिहून घेतलं. ओके, हा 60 झाला इथं, त्यानंतर इथं 50 लिहून घेतलं. सीच्या राईटला देखील 50च आहे, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सीच्या लेफ्टला राईटला सेम आहेत, व्हॅल्यू 50च आहे. त्यामुळे इथंच ही व्हॅल्यू पॉईंट हा पण इथंच राहिला. आणि त्यानंतर ही लाईन जोडली, त्यानंतर ही लाईन जोडून घेतली. त्यानंतर डी, पुढच्या पॉईंटला जाऊया. डीच्या लेफ्टला किती आलाय 50 आलाय, डीच्या लेफ्टला पण 50 आलाय, त्यामुळे इथं 50 लिहिलं आणि ही लाईन जोडून घेतली. ही लाईन कशी आली स्ट्रेट लाईन आली.
त्यानंतर शिअर फोर्स ॲट पॉईंट डीच्या राईटला किती आले व्हॅल्यू 20 किलो न्यूटन आले. किती आले 20 किलो न्यूटन आले. 20 म्हणजे इथं डी वरतीच पहिल्यांदा व्हॅल्यू 50 आले, त्यानंतर 20 आले. मग ह्याच खाली इथंच खाली 50 नंतर खाली इथं त्याच्या लिहिलं 20 आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बीच्या लेफ्टला किती आहे, बीच्या लेफ्टला व्हॅल्यू आले 20 किलो न्यूटन. ओके, बी पॉईंट इथं आहे, 20 इथं लिहिलं. त्यानंतर ही लाईन ड्रॉ केली, ही स्ट्रेट लाईन आली, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. इथं कसं आलं तसंच इथं पण स्ट्रेट लाईन आहे. आणि बीच्या राईटला किती आले, हे 0 आले व्हॅल्यू. त्यामुळं हे बीच इथं 20 होतं, ह्याच पॉईंटवरती फक्त इथं 0, बेस लाईनला इथं 0 असते, इथं 0 घेतलं आणि ही लाईन जोडून घेतली. त्यानंतर आपण हे सगळे पॉईंट्समुळे लाईन सगळे जोडल्यानंतर तुम्हाला ही शिअर फोर्स डायग्राम अशी मिळाली. शिअर फोर्स डायग्राम इन किलो न्यूटन. म्हणजे इथं 60, 50, 50, 20, 20, 0 हे व्हॅल्यू लिहिले. इथं प्रत्येक ठिकाणी युनिट लिहायची गरज नाही आहे. इथं खाली कॉमन मध्ये शिअर फोर्स डायग्राम इन किलो न्यूटन असं आपण लिहिलेलं आहे. ओके, दिस इज अ शिअर फोर्स डायग्राम. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन नुसार आपण जे काही व्हॅल्यू काढल्या त्या व्हॅल्यूज इथं पॉईंट ह्या आपण प्रोजेक्शन घेतो, त्या प्रोजेक्शनवरती ह्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या आणि लाईन्स ते काय करायचे सगळे जॉईन करून घ्यायचे. त्यामुळे तुम्हाला एक डायग्राम मिळेल. ती डायग्राम म्हणजे शिअर फोर्स डायग्राम. ओके ओके, नाउ वी हॅव कॅल्क्युलेटिंग द बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. आता बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करूया आपण. ही तुमची डायग्राम आहे बेंडिंग मोमेंट आपले बीमची. ओके, आपण त्याचं पॉईंट लोड म्हणजे ही फायनल आपण डायग्राम घेतलेली. आता आपल्याला त्याचं ह्याचं बेंडिंग मोमेंट काढूया. हे पॉईंट्स आहेत आपले, आपण घेतलेत. ए हा पॉईंट, हा बी पॉईंट आहे. त्यानंतर हा पॉईंट सॉरी हा पॉईंट सी आणि हा पॉईंट डी पॉईंट आपण घेतलाय, कन्सिडर केलाय. हे असा बीम आहे. आता इथं आपण बेंडिंग मोमेंट काढत असताना बी पासून सुरुवात करायचं. जसं सिम्पली सपोर्टेडला ए आणि बी जे सपोर्ट पॉईंट होते तिथं आपण बेंडिंग मोमेंट 0 घेतोय आणि मधले जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण बेंडिंग मोमेंट घेतो. आणि मधले जे पॉईंट जर असतील तर त्याच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला आपण कॅल्क्युलेट करू शकतो सिम्पली सपोर्टेड बीमवरती. आता इथं थोडासा फरक आहे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करत असताना. इथं काय करायचं, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी जो आहे म्हणजे फ्री एंड पॉईंट जो आहे, ज्या सिम्पली हा कॅन्टिलिव्हर बीमचा फ्री एंड आहे त्या पॉईंट पासून सुरुवात करायची बेंडिंग मोमेंट काढायला. ओके, म्हणजे हा फ्री एंड पॉईंट आहे बी, इथून सुरुवात करायची. पहिला हा पॉईंट घ्यायचा, नंतर डी पॉईंट घ्यायचा, त्यानंतर सी पॉईंट घ्यायचा, नंतर ए पॉईंट घ्यायचा. असे हे पॉईंट्स घेत जायचे. मग पहिला पॉईंट आपण बी घ्यायचा. ओके, आता कॅन्टिलिव्हरचं बी पॉईंट घेत असताना तिथं हा जो फ्री एंड पॉईंट असल्यामुळे इथं बेंडिंग मोमेंट ऑलवेज 0 असतो. ओके, आता इथं एक थोडासा बदल आहे. आपण जे पॉईंट सेक्शन घेणार आहोत त्याच्या बेंडिंग मोमेंट काढत असताना फ्री एंडची बाजू फक्त कन्सिडर करायची. ज्या साईडला फ्री एंड आहे ती बाजू फक्त कन्सिडर करायची. ओके, आता बघा, आता बीला आपण घेतोय म्हणजे इथंच फ्री एंड आहे, त्यामुळं इकडं काय फोर्स नाही आहे, त्यामुळे इथं बेंडिंग मोमेंट काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी किती आले 0 आलं. ओके, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी किती आहे, इथं तुम्ही 0 काढलेला आहे म्हणजे इथं ह्या ठिकाणी घेतलं. आता बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी घेतो मी. पुढचा पॉईंट आहे बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी. आता हा इथं मी सेक्शन कन्सिडर केलाय. आता जे आपण साईड कन्सिडर करायची ती फक्त इकडची साईड कन्सिडर करायची, म्हणजे ही साईड कन्सिडर करायची, फक्त ही बाजू कन्सिडर करायची, इकडची बाजू नाही. म्हणजे आता इथं एकच फोर्स आहे 20, हा फोर्स घ्यायचा. म्हणजे फ्री एंडची ज्या साईडला आहे ती त्या साईडनं आपण बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करत यायचा. मग आता डी आपण घेत असताना इकडची बाजू हा एकच फोर्स आहे, हा फोर्स डाऊनवर्ड आहे इथं अप्लाय झाला आहे आणि आपण बेंडिंग मोमेंट काढतोय डी ला. म्हणजे हा 20 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती होते 1. ओके, आणि हा डाऊनवर्ड असल्यामुळे मायनस भेटला, -20 इंटू 1. ओके, -20 इंटू 1 आन्सर मिळाला आपल्याला 20 किलो न्यूटन मीटर. ओके, हा झाला तुमचा बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी. हा फोर्स आपण घेतच नाही. ओके, हा सोडून इकडं ह्या साईडला किती फोर्स आहेत ते फोर्स फक्त घ्यायचे आणि त्यांचं बेंडिंग त्याचं मुवमेंट काढायचं. आता सी, आता इथं तुम्ही कोण म्हणाल की इथं काय दिसत नाही आहे, फोर्स नाही आहे, पण हा क्रिटिकल पॉईंट आहे कारण इथं युडीएल एंड झाले, त्यामुळे हा क्रिटिकल पॉईंट आहे, त्यामुळे हा पॉईंट घेतला. ओके, फ्री एंड कुठल्या बाजूला आहे, ह्या बाजूला आहे. मग आता इकडून आपण जे फोर्स आहे तेवढी घेऊया. आता हा एक फोर्स आहे 20 किलो न्यूटन आणि हा 30 किलो न्यूटन. या दोघांमुळे जे होणारे मुवमेंट आहेत त्यांची बेरीज करूया. बेरीज करत असताना आपण जे साइन कन्व्हेन्शन आहे त्यानुसार आपण बघूया. आता हा फोर्स 20 किलो न्यूटन बी या ठिकाणी अप्लाय झाला आहे. आपण मुवमेंट घेतोय सी ला बेंडिंग मुवमेंट. मग ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 2 मीटर. मग 20 इंटू 2 हा झाला तुमचा मुवमेंट आणि हा डाऊनवर्ड आहे त्यामुळे मायनस घेतला, -20 इंटू 2. त्यानंतर पुढचा आहे 30, हा ऍक्ट झाला डी ला, आपण मुवमेंट घेतोय सी ला. मग
30 इंटू 1 म्हणजे सी आणि डी मधलं डिस्टन्स किती आहे 1, त्यामुळे 30 इंटू 1 आणि हे डाऊनवर्ड असल्यामुळे हे पण मायनस घेतलं -30 इंटू 1. ओके, ह्यांचं बेरीज केली मायनस हे किती -40 -30 आन्सर येईल -70 किलोन्यूटन मीटर. म्हणजे सी ला किती मिळालं आन्सर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी -70 किलोन्यूटन मीटर. त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ए या ठिकाणी बेंडिंग मोमेंट घेऊया आपण. हा फोर्स पहिला घेऊया -20 हा फोर्स. ओके, म्हणजे आपण फ्री एंड पासून घ्यायचा, सुरुवातीपासून सगळे फोर्स आणि पुन्हा घ्यायचे इथं. म्हणजे पहिल्यांदा 20 घेतला, हा पॉईंट कुठे अप्लाय, हा फोर्स कुठे अप्लाय झाला बी ला पॉईंटला, आपण मोमेंट घेतोय ए ला. मग 20 इंटू ए टू बी डिस्टन्स किती आहे 3 मीटर, टोटल डिस्टन्स आहे 3 मीटर म्हणजे 20 इंटू 3. आता हे डाऊनवर्ड असल्यामुळे हे पण मायनस आलं -20 इंटू 3. ओके, -20 इंटू 3. पुढचा इकडचा पुढाला कुठला फोर्स आहे 30. डी वरती अप्लाय होतोय, आपण मुवमेंट कुठे आता इथं घ्यायला लागलो ए ला. ए आणि डी मधलं डिस्टन्स किती आहे 2 मीटर म्हणजे 30 इंटू 2 आणि हे डाऊनवर्ड असल्यामुळे मायनस म्हणजे -30 इंटू 2 म्हणजे -30 इंटू 2. त्यानंतर राहिला आता हा फोर्स आहे 10. ओके, इथं अप्लाय झाला आहे किती ए पासून 0.5 मीटरवरती अप्लाय झाला आहे हा 10 म्हणजे 10 इंटू 0.5. ओके, म्हणून आणि हा डाऊनवर्ड आहे त्यामुळे हा -10 इंटू 0.5 म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए किती मिळाला तुम्हाला -120 किलोन्यूटन मीटर. ओके, मग तुम्ही आता हे बघितलं असाल, आपण पहिला बी ला घेतलं इथं 0 आलं, त्यानंतर डी ला घेतलं, त्यानंतर सी ला घेतलं, नंतर ए ला घेतलं. ओके, जसं जसं आपण फ्री एंड टू फिक्स एंड करत येत जाऊ कॅन्टिलिव्हर बीमला, तसं तसं बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू वाढत चालली, म्हणजे मायनसमध्ये आहे पण वाढत चाललेलं आहे. इथं 0 होतं, त्यानंतर इथं 20 किलोन्यूटन आलं, सी ला किती आलं -70 आलं आणि ए ला किती सगळ्यात जास्तीत जास्त -125. म्हणजे कॅन्टिलिव्हर बीमला फ्री एंडला बेंडिंग मुवमेंट 0 असतो आणि फिक्स्ड एंडला काय असतो मॅक्झिमम असतो. ओके, आणि ही सगळी व्हॅल्यू कशा आहेत हे मायनसमध्ये आहेत, म्हणजे जे आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळणार आहेत त्या बेसलाईनच्या खाली मिळणार आहेत. ओके, म्हणजे बेंडिंग मुवमेंट डायग्राम जी असते ती सगळी पूर्ण बेंडिंग मुवमेंट निगेटिव्ह असतो, बेंडिंग मुवमेंट डायग्राम सगळे निगेटिव्ह असतो. ओके, ह्या तुमच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण काय करूया डायग्राम मध्ये टाकून त्याचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करूया. ओके, आता हे बेंडिंग मुवमेंट डायग्राम आहे. ओके, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन इथं आहे आणि हे बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ केलेले आहे. आता हे कसं केलं बघा, आपल्याला बेंडिंग मुवमेंट आपण पहिल्यांदा फ्री एंडला किती घेतलं बी ला 0 होतं, त्यानंतर डी पॉईंटला म्हणजे हा डी पॉईंट आहे. ओके, इथे म्हटलं तुम्ही आणि पुन्हा लिहितो हा पॉईंट ए बी हा सी आणि हा डी. ओके, ए बी सी डी असे पॉईंट आहेत. पहिला ए आपण पहिल्यांदा घेताना बी ला घेतलं, बी ला बेंडिंग मुवमेंट किती होतं 0 होतं. ओके, बी ला बेंडिंग मुवमेंट 0 होतं, इथं 0 होतं, हे 0 लिहून घेतलं इथं. आता हे बेसलाईन आहे पहिल्यांदा बेंडिंग मुवमेंट आहे. आता आपण शिअर फोर्स डायग्राम खाली काढलेली याच्या खाली, त्याच्याच खाली प्रोजेक्शन आपण घ्यायची आणि ही बेसलाईन ड्रॉ करून घ्यायची बेंडिंग मुवमेंट डायग्रामसाठी. आता बेंडिंग मुवमेंट 0 बी ला किती आहे 0 आहे, ते 0 इथे लागलं. त्यानंतर बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट डी ला किती आहे -20 आहे. या डी पॉईंटला खाली प्रोजेक्शन जे आले तिथं 20 टाकून घेतलं, म्हणजे हे अंदाज टाकायचे. ओके, म्हणजे स्केल नाही आहे, आपण प्रोपोर्शनेट आपण टाकायचं. इथं 20 घेतलं. नंतर सी ला किती आहे -70 आहे, -70 म्हणजे 20 पेक्षा खालीच घेणार, 70 इथं आलं. हा सीचं प्रोजेक्शन लाईन आहे, या सीच्या लाईनवरती 70 टाकलं. त्यानंतर आता एच्या लाईनवरती हे बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए किती आहे -125. ए ची इथं किती आहे 125 इथं आहे. ओके, इथं व्हॅल्यू टाकल्या म्हणजे 70 पेक्षा जास्त खाली घेतलं. ओके, त्यानंतर हे लाईन्स ड्रॉ केल्या. आता इथं पॉईंट लोड आहे. ओके, इथं पॉईंट लोड आहे, त्यामुळे हे स्ट्रेट लाईननं जोडलं, म्हणजे इन्क्लाइन्ड लाईन आली मात्र स्ट्रेट लाईन 0 to 20 स्ट्रेट लाईन, त्यानंतर 20 to 70 स्ट्रेट लाईन घेतलं. आता हे सी टू ए युडिएल असल्यामुळे हे काय केलं पॅराबोलिक कर्व असा ड्रॉ केला. ओके, फ्री हँड पॅराबोलिक कर्व असा इथं हे करायचं, जिथं युडिएल आहे त्या ठिकाणी अशी डायग्राम काढायची पॅराबोलिक कर्व येते, म्हणजे ही लाईन अशी जोडून घेतली. इथं व्हॅल्यू आहे 125 आणि तुमची ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम झाली किलोन्यूटन मीटरमध्ये. ओके, आणि ही सगळी आता हा बेसलाईन आहे, बेसलाईनच्या खाली सगळे आले आणि सगळे हे व्हॅल्यू मायनसमध्ये आलेले आहे. ओके, त्यामुळे ही डायग्राम पूर्ण मायनसमध्ये आहे. हे तुमची कॅन्टिलिव्हर बीमसाठी शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुम्हाला इथं बघायला मिळेल. ओके, इथं हा प्रॉब्लेम संपतो. कॅन्टिलिव्हर बीम एकदम प्रॉब्लेम हे सोपे असतात. ओके, इथं तुमचा हा लेक्चर आजचं संपतं. थँक्यू व्हेरी मच.